मित्रांनो, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या रस्त्यांची जवळपास ग्रामीण भागामध्ये हीच अवस्था आहे. आता आपण बघत असलेला हा रस्ता आहे अहमदपूरकडून लेंडेगावकडे जाणारा वाया मावलगाव. मावलगावपर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत झालेला रस्ता हा एकदम चांगला झाला असून चांगल्या स्थितीमध्ये आहे. मात्र मावलगाव ते लेंडेगाव वैरागडकडे जाणारा हा रस्ता अत्यंत बिकट अवस्थेमध्ये आहे. अनेक ठिकाणी या ठिकाणी दुचाकी स्वारांना अपघाताला सामोरे जावं लागलेलं आहे. अनेकांना अपघात झाल्यामुळे अपंगत्व या रस्त्यावर आल्याचं या गावकऱ्याकडून सांगण्यात येते. काही गावकरी या रस्त्याने ये जा करणारे काही या प्रवासी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमका हा रस्ता कधी झाला होता आणि काय अडचणी आहेत, किती अपघात झालेत. काय नाव तुमचं? अक्षराज पंगे, गाव? वैरागड. बरं, हा रस्ता कधीपासून असा आहे आणि कधी झाला होता, काय आठवते का? लास्ट टाइम 5 वर्षाखाली झाला होता, 5-6 वर्षाखाली. 5-6 वर्षाखाली झाला होता. बरं, तर दररोज ह्या रस्त्याने वाहतूक करताना अनेक अडचणीला सामोरे जावं लागतं. हो अपघात वगैरे झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. नेमकं काय सांगणार ह्या हो, रस्त्याची? माझा पण झाला होता 6 महिन्याखाली. बाईक स्केट झाली होती. मी 1 महिना कोमामध्ये होतो. हे बघा, खूप दिवसापासून ग्रामीण रस्त्यात खूप माणसाला तकलीफ होत आहे. आणि इथं अशी तकलीफ होत आहे की कुणी माणसं स्लिप होऊन पडतात, कुणाचा हात फ्रॅक्चर होतोय, कुणाला मुक्का मार लागतोय. हे माझ्याकडे बऱ्याच घटना अशा आलेल्या आहेत. आणि मलाही जाताना पेशंटला बघताना मला बी खूप त्रास होतोय. मी बी ह्या रस्त्याला खूप कंटाळलो आहे. आता हे रस्त्याच्या मागणीसाठी काय करायला पाहिजे? जे तालुका लेवलचे जे आमदार खासदार जे आहेत त्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे आणि रस्ता झाला पाहिजे. हा, आता ही जी रस्ता आहे त्या रस्त्याची अवस्था खूप दुरावस्था झालेली आहे. तुम्ही दररोज रस्त्याने ये जा करता, काय वाटतं ह्या रस्त्याबद्दल? काय नाही, या रस्त्याला इमर्जन्सी कुणाला जायचं असेल तर इथून मावलगाव 5 किलोमीटर आहे. 5 किलोमीटर जाण्यासाठी अर्धा तास लागते. आणि तिथून अहमदपूर मावलगाव पासून 12 किलोमीटर आहे, तर तिथून 20 मिनिटांमध्ये माणूस जाते. तर इथून वैरागडून मावलगाव पर्यंत अवस्था एवढी रस्त्याची दुरावस्था झाली ती सांगूच नाही. कुठं एखादी जर पेशंट इमर्जन्सी दवाखान्यात असेल न्यायचा तर त्याला इथून मावलगाव पर्यंत जायला एक अर्धा तास लागते. मग तिथून पुढे जायचं म्हटलं तर 20 मिनिटांमध्ये जाऊ शकतो आपण. यामुळे या रस्त्याची दुरावस्था फारच बिकट झाली अशी. या नवीन रस्त्याच्या कामासाठी तर मागणी काही केलेली नाही कोणी. आणि जी रस्ता बोरगाव पाटीपासून मावलगाव पर्यंत झालाय ते एकदम दर्जेदार पद्धतीचं झालंय. पण तीच इकडं वैरागड पर्यंत झाला असता, तीच रस्ता एकदम भारी झाला असता, पण ते झालेलं नाही. बरं, आता काय मागणी असणार आहे तुमची? आता आमची एकच मागणी, जे वैरागड ते मावलगाव रस्ता जसा बोरगाव पाटी ते मावलगाव पर्यंत झालाय त्याच प्रकारे मावलगाव पासून वैरागड पर्यंत व्हावं हीच आमची अपेक्षा. अडचणी व्हायला, आता खडी आहे तर वाहन आले की पासिंग होईना, परेशानी व्हायली आहे. गाड्या स्लिप व्हायला, सगळा धोंडा मोकळा पडलाय. काय ऍक्सिडेंट झाल्याच्या घटना घडल्यात असं आम्हाला कळलं. ट्रॅक्टर पलटी झाले 2-3, पुन्हा काही वाहनं पडले तर गाड्या स्लिप मारायला येतात. पाऊस काळामध्ये वाहतूक करण्यासाठी काय अडचणी आल्या? वाढ अडचण म्हणजे सर, इथून खडी आहे, इथून यायची खडा पास करायला दुसऱ्या खड्यात गाडी सारी लेडीज झाली का गाडी चालवायला भेव वाटाले. सिंगल माणूस कसं चालेल, रस्ता व्हावा आमची अपेक्षा आहे, कारण का कुणाला धोका होऊ नये. तर या होत्या येथील नागरिकांच्या या रस्त्याने ये जा करणाऱ्यांच्या प्रतिक्रिया. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन तात्काळ हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी आता प्रामुख्याने येथून होत आहे. ATN मराठीसाठी मी भीमराव कांबळे, अहमदपूर, लातूर.